छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार विजय आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यानंतर मी शिवलिंगप्पा पट्टणकर, आयुष्मान शिवलिंगप्पा पट्टणकर साहेबांना विनंती करेल, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण होत आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यानंतर दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी तथागतांना सुद्धा पुष्प अर्पण करायचे आहेत. तिथे काही सुटी पुष्प आहेत, ती तथागतांच्या चरणी. त्या दहशतवाद्यांनी केलं होतं. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाकडे थोडं लक्ष द्यायचंय. वंदना 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 वंदना.
आकाश आमचे धरणी आमची विश्वजित आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे आकाश आमचे धरणी आमची विश्वजित आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे प्रेम मैत्रीची बंधू भावना प्रेम मैत्रीची बंधू भावना फुलवी नवजीवना महाकारुणी तथागताला शिवारी ही वंदना 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 धम्मची महामानवतेचा धम्मची महामानवतेचा जगदाची प्रेरणा महाकारुणी तथागताला शिवारी ही वंदना 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 करत जोरदार टाळ्यांचा जल्लोष. ना छोड़ूंगा मैं आज मैं भी बता दीवाना हूँ मैं भी बता दीवाना हूँ नहीं मुझको बिगड़ कोई जाए जिगर नहीं मुझको बिगड़ कोई जाए जिगर साथ मेरे ये फिल्मी का पल भी बची का पल मैं भी बता दीवाना हूँ मैं बता दीवाना हूँ
श्वासात माझ्या श्वासात माझ्या गळ्यात भीम आहे. कोणी हल्ला करल कोणी गल्ला करल कोणी हल्ला करल कोणी गल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत. कोणी हल्ला करल कोणी हल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत. या ठिकाणी आपले माजी नगरसेवक माननीय शरद पवार साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. आपले माजी नगरसेवक शरद पवार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. यानंतर कृपया म्युझिक स्टॉप प्लीज. यानंतर स्वागत करण्यासाठी मी आयुष्मती श्रद्धाताई यांना विनंती करेल, त्यांनी मंचकावर यायचं आहे. श्रद्धाताई यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आयुष्मती चंद्रकला कांबळे ताईंना विनंती करेल, त्यांनी मंचकावर यायचं आहे ताईंचं स्वागत करण्यासाठी. चंद्रकला ताई श्रद्धाताईंचं स्वागत करतील. या ठिकाणी श्रद्धाताईंचं स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. श्रद्धाताई आणि अशोकदास. त्यानंतर संगीता डेरेताईंना विनंती करेल, त्यांनी मंचकावर यायचं आहे. म्युझिक स्टॉप. संगीता डेरेताई यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. त्यांचं स्वागत करण्यासाठी रेश्मा कांबळे ताईंना या ठिकाणी मंचकावर आमंत्रित करीत आहे. रेश्मा कांबळे ताई कृपया मंचकावर या. संगीता डेरेताईंचं स्वागत रेश्मा कांबळे ताई करत आहेत. यानंतर मी दादांना विनंती करेल, त्यांनी आम्हाला आजच्या दिवशी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आयुष्मान नितीन चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. मी विनंती करतो त्यांनी मंचकावर यायचं आहे. त्यांचं स्वागत. नितीन चव्हाण साहेबांचं स्वागत बसुराज पटणकर साहेब करतील अशी विनंती करतो. बसुराज पटणकर साहेब. साहेबांचं या ठिकाणी नितीन चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
त्यानंतर दादा शुभेच्छा देतील. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानचे आराध्य राजा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न तुम्हा आम्हा सर्वांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आजच्या ह्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. A1 मित्रमंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आपल्या मंडळाच्या वतीनं, आपल्या मंडळाच्या सहकार्याने असे चांगली कामं या ठिकाणी होत राहो आणि आपल्या माध्यमातून आपल्या विभागाची, आपल्या समाजाची सेवा घडत राहो अशी मी प्रार्थना करतो. आणि खरं तर जगाला युद्ध नको असतो, बुद्ध हवा असतो. खरोखर आज त्याची गरज आहे. कारण आज दुर्दैवाने आपले जे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यामुळं आपल्यावर युद्ध लादलं गेलं आणि त्यामध्ये आपल्या सैनिकांनी, भारतीय सैनिकांनी जे काय शौर्य दाखवलं त्यांना मानाचा मुजरा, त्यांना सलाम केला पाहिजे. खरोखरच या सर्व जे आपले रक्षक आहेत, सीमेवर आपलं रक्षण करतात, आपल्या देशाचं रक्षण करतात, अशा सर्व शूरवीर सैनिकांना तुम्हा आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. त्यांच्या हातून असंच कार्य घडो आणि आपल्या हातून देखील आपल्या समाजाचा उद्धार हो अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या संयुक्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. खूप खूप धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला मूल्यवान वेळ असा आम्हाला दिला त्याबद्दल आपले A1 तरुण मित्रांच्या मंडळीच्या वतीने आपले खूप खूप आभार. यानंतर आपल्या सर्वांचे परिचयाचे विभागातील माजी नगरसेवक शरद पवार, माननीय शरद पवार साहेबांना मी विनंती करेल, त्यांनी मंचकावर यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सोईल शेख यांना विनंती करेल, त्यांनी सुद्धा मंचकावर यायचं आहे. साहेबांचं स्वागत सोईल शेख करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मान्यवरांचं स्टेजवरती आमंत्रित होत आहे, स्वागत होत आहे. एकदा जोरदार यांचा गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करू. सगळ्यांच्या वतीने जोरदार आहे. सगळ्यांचं जोरदार आणि स्वागत करायचं आहे. आणि मान्यवरांचा आपण A1 मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सादर होत आहे. शरद पवार साहेबांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे. टाळ्या द्यायच्या, जोरात टाळ्या वाजवा. चला 1 2 3 स्टार्ट. यानंतर मी साहेबांना विनंती करेल, त्यांनी आम्हाला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. साहेब जय भीम. आजच्या या संयुक्त जयंती निमित्ताने आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सर्वांचे, या देशाचे, या पूर्ण जगाचे, जगाला, संपूर्ण जगाला ज्याने न्याय दिलाय असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी एवढं सांगू इच्छितो
की कोणालाही युद्ध नको असतं, पण काय कारणास्तव युद्ध झालं. पण बघा, बुद्ध जयंती येऊपर्यंत ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिलाय याच्या अगोदरच युद्ध थांबलं आणि शांती निर्माण झाली. आम्हालाही नको होतं, कोणालाही नको होतं. त्यांनी आपल्याला सांगितलं मिटवा. आपल्या पंतप्रधानांनी जाऊन मिटवलं. त्यांनी हेच विचार केला की गौतम बुद्धांनी जे सांगितलंय, भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंय की शांती ठेवा. शांती असली तर सर्व सुखमय होईल, आनंदमय होईल. म्हणून आजच्या दिवशी मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की आपण शांती ठेवायला पाहिजे. आपण राहतो तिथे पण सर्व जाती धर्माचे लोक असतात. आपण शांती ठेवली तर पुढे काही घडत नाही आणि विभागाचं पण चांगलं होतं, जगाचं पण चांगलं होतं, देशाचं पण चांगलं होतं. आपला देश महान आहे, भारत देश महान आहे आणि महान होणार आहे. आज 10च्या यादीमध्ये भारत देशाचं नाव आहे. मग भारत देशाबरोबर कोणी युद्ध करू शकत नाही. ही आपली शक्ती आहे. आपल्या शक्ती ज्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे आपले नेते बनून गेले, तर या जगाला कोणी मिटवू शकत नाही. म्हणून युद्ध नकोय, शांती हवी आहे. म्हणून आम्हाला भगवान गौतम बुद्ध हवे आहेत आणि शांती हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. खूप खूप मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर मी विनंती करेल साहेबांसोबत आलेले आपल्या परिचयाचे विनोद जाटोड आणि त्यांचे मित्र यांना मी विनंती करेल त्यांनी मंचकावर यायचं आहे. त्यांचं स्वागत A1 तरुण मित्र मंडळाचे सोहेल सय्यद करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विनोद जाटोड हे आपल्या परिचयाचे तर सर्वांचे यांचा सत्कार सोहेल सय्यद करतील. हरकत नाही पण चालेल सत्कार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी साहेबांचे शरद पवार साहेबांचे पुतणे रोहित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. बहुजन समाज पार्टी चे वार्डाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. A1 तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. A1 तरुण मित्रमंडळाचे प्रमुख सल्लागार नितीन कांबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या. या ठिकाणी बसपचे वार्डाध्यक्षांचे सत्कार आमचे प्रमुख सल्लागार नितीन कांबळे दादा करत आहेत. माननीय शरद पवार साहेबांचे मनपूर्वक खूप खूप आभार. त्यांनी आपला मूल्यवान वेळ या ठिकाणी दिला. A1 तरुण मित्र मंडळ आपले आभारी आहे. बसपचे वार्डाध्यक्ष कैलास वाघमारे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सागर भाईमणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सागर भाईमणी, कृपया सागर भाईमणी यांनी सुद्धा मंचकावर यायचंय. आयुष्मान सागर भाईमणी हे बसपचे वार्डाध्यक्ष कैलास वाघमारे यांचं स्वागत करतील.
बहुजन समाज पार्टीचे वार्डाध्यक्ष कैलाश वाघमारे साहेब यांचं स्वागत सागर भाईमणी करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. जोरदार काळाचा जल्लोष कमी झाला. या बाजूला जे उभे आहेत त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे.
ते जे उभे आहेत त्यांनी बसून क्या बात आहे, जोरदार टाळ्या.
सर्वांना विनंती करतो लेडी जेंट्स तुमच्या सर्वांचं आवडतं गाणे होती गरीबती जिला नवी होती परिचित माये गावी कंबर कासूर वादन आश्रमाचं नांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर कांदन आता
घाली न सुत आणि घाली न बुट पुन्हा बोला घाली न सुत आणि घाली न बुट देवानंदजी तेवढंच बोलायचं बाकी सगळं त्यांना बोलायचं खाली न सुट घाली न सुत आणि घाली न बुट बाबासाहेब आंबेडकर. घाली न सुत आणि घाली न बुट अंगावर सोनमान बाबासाहेब आणि बाबासाहेब बाबासाहेब कार्यकर्त्यांना बघा आमचा वेळ झालेला आहे तुम्हाला आम्ही देतो 15 मिनिटं ओके सर्वांचं आवडतं गाणं सर्वांना सर्वांनी सगळं करायचं आम्हाला बघा सर्वांनी आमचे दत्तासाहेब या ठिकाणी या माझे जुने मित्र आहेत दत्तासाहेब आणि त्यांच्या शब्दांची या ठिकाणी आलेलं आहे सर्वांची आवडती गाणी आहे सर्वांची सर्व महिलांना विनंती करतो की एक जल्लोष भीमाचा शुभाचा करायचा आपल्याला सर्वांना विनंती करतो अर्थात कायदे पंडिताचं हे गाणं आपल्यासाठी साकार होत आहे पुन्हा एकदा गांधीचा
एक सर्वांचे दिवाने सकाळले म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले विठ्ठला भाई भीमाचे विठ्ठला भाई भीमाचे थोड्या उपकारता ठावर थोड्या उपकारता ठावर कसा फिरतोय जंगलाला पोरगा हे गंगाला तू कसा फिरतोय जंगलाला पोरगा हे गंगाला तू कसा फिरतोय जंगलाला पोरगा हे गंगाला तू या गाण्यासाठी लखन शिंदेकर याच्या वतीने 100 रुपयाचा धर्मदान आलेला आहे. जय भीमचं नाव जगी गाजतं जय भीमचं नाव जगी गाजतं जय भीमचं नाव जगी गाजतं आणि नाचायला पोरपोरी आणि नाचायला पोरपोरी लाजत आणि नाचायला पोरपोरी लाजत आणि नाचायला इकडे या. जय भीम. आणि नाचायला आणि नाचायला पोरपोरी लाजत गाणं भीमाचं गाणं भीमाचं क्या बात है. ओके ओके तो फरमाइश आली तो बुलवाना रंगत बोलाला रंगत बोलाला हे मारे नाशिक मुखर पुण्यात राव पडाला मारे नाशिक मुखर पुण्यात राव पडाला नाशिक मुखर पुण्यात राव पडाला मारे नाशिक मुखर पुण्यात राव पडाला तो पुखाना
करते हैं। हम जय भीम वाले कुछ और बात रखते हैं, वक्त पर दुश्मन के भी सर पर हाथ रखते हैं। दिमाग गोरेगांव का बदला तो यकीनन ले सकते थे दादा, दिमाग गोरेगांव का बदला तो यकीनन ले सकते थे, लेकिन क्या करें, तथागत गौतम बुद्ध जी के खानदान से ताल्लुकात रखते थे, तथागत गौतम बुद्ध जी के खानदान से ताल्लुकात रखते थे। आणि आज दिमाग गोरेगावचे संशोध रक्त आपल्याकडे पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा देवानंद तांबे आणि पवन जाधव त्या सगळ्यांचे हात वरती. ओके. त्याच्या अगोदर आमच्या ताईने गायला होतं. आमच्या ताईने काय गायलं होतं माहिती आहे ना? आमच्या तुम्ही खाता त्या भाकरीवर. कुणाची सही आहे? बाबासाहेबांची. तुम्ही खाता त्या भाकरीवर. बाबासाहेबांची ना? लक्ष असू द्या. बाबासाहेबांची सही आहे. आता मी काय बोलतोय,
बाबासाहेबांची सही आहे ना? लक्षात घ्या. चला ताई इकडे लक्ष द्या. हा. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, बरोबर? सई भीमाची भाकरीवर सई भीमाची भाकरीवर लक्षात द्या, लक्षात द्या. सई भीमाची भाकरीवर आहे पार फुले खाल्ले. दादा विशाल दादा लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. सई भीमाची भाकरीवर आहे पावर फुले हाय रे. त्या भाकरीला भाजणार लक्ष असू द्या. त्या भाकरीला भाजणार त्या भाकरीला भाजणार माझ्या नामाची तुझा हाय. त्या भाकरीला भाजणार माझ्या नामाची तुझा हाय. त्या भाकरीला भाजणार भाकरीला भाजणार त्या भाकरीला भाजणार त्या भाकरीला भाजणार माझ्या नामाची तुझा आहे. त्या भाकरीला भाजणार माझ्या नामाची तुझा आहे. इथं सई उमटली काल इथं सई उमटली काल इथं सई उमटली काल ती भाकर भाजली नाही. ती भाकर भाजली नाही. ती भाकर भाजली नाही. अशी भाकर तिने कधी अशी भाकर तिने कधी कधी कच्ची ठेवली नाही. कधी कच्ची ठेवली नाही. कधी कच्ची ठेवली नाही. त्या माझा बाबूंना जगावर फुल आहे. तुम्ही खाता त्या भाकरी तुम्ही खाता त्या भाकरी बाबा साहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही आहे. याचबरोबर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही थांबवत आहोत. खास आपल्यासाठी काही गाणी नॉनस्टॉप पर्यंत या ठिकाणी देवानंद तांबे आणि आपल्या संपूर्ण ऑर्केस्ट्रा ग्रुप या ठिकाणी अर्थात बहुधी संघ हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहिला साजन मोहिते यांचा. आणि पुन्हा एकदा एक जरुरी अनाउन्समेंट 26 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी परत एकदा होणार आहे. भीमशक्ती मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे 26 तारखेला मिळीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आपण त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी यायचं आहे. याचबरोबर आजचा हा कार्यक्रम भीमशक्तीचा या ठिकाणी संपवत आहोत. सर्वांना मानाचा संपण्याचा जय भीम. हॅलो थांबा द्या लवकर ते द्या हेलो लवकर. माइक चेक. हेलो एक मैं भीम का दीवाना हूं. वंस मोर बोला लवकर. वंस मोर आयुष्यमान मिलिंद शिंदे याच्यामध्ये 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. टाळ्यांचा जोश. काय गाणं? मैं हे मध्ये दुसरं गाणं तुम्ही मध्ये दुसरं गाणं इकडून तिसरं गाणं. कुठलं गाणं घ्यायचं? तू जे बोलशील ते गाणं. कुठलं गाणं? ओके नादने डान्स करणार आहे. चला सेंटर. हा
शेवटचं गाणं दादा त्याच्या